शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो आज आपण केळी नियोजनचं बघत आहे की भाग 4 बघत आहे. तुम्ही पहिले 1, 2, 3 हा आपल्या घरच्या प्लॉटवरचा भाग बघितलेला आहे. हा चौथा भाग थोडं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येते की सर पुढचे भाग जरा पटपट टाका जेणेकरून तुमच्या बरोबर ते भाग येणार ते केळी वाढूचं म्हणजे वर्षभरात सगळे भाग मिळण्यापेक्षा थोडं आधी सगळे भाग मिळू देत काय नियोजन करायचं आहे. तर त्यासाठी आपल्या कन्सल्टन्सी मधला हा प्लॉट आहे. जवळपास हा 6 एकरचा प्लॉट आहे इथं आपल्याला. तर ह्या प्लॉटमध्ये काय नियोजन केलेलं आहे आपण आणि कशा पद्धतीने करायचं आहे काय काळजी घ्यायची आहे हा बघणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुक पेजवर आहेत त्यांनी फेसबुक पेज लाईक करा. जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे. त्यासाठी आपण जे काही काम करतोय आणि तुम्हाला कृषी उद्योग बनवण्यासाठी आमची जी धडपड आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचावी, तुम्हाला चांगली माहिती मिळावी, मार्गदर्शन मिळावं ह्यासाठी तुम्ही करा म्हणजे सगळं आमचं पोहोचत राहील तुमच्याकडे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो वेबसाईटला गेला तर सगळे व्हिडिओ तुम्हाला ऑटोमॅटिक मिळतील की जुने भाग बघायचे असतील किंवा काय अजून काय प्रॉब्लेम्स बद्दल बघायचे असतील तर सगळे भाग तुम्हाला बघत मिळतील. तर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी पहिले 1, 2, 3 भाग हे पहिल्या 2-3 महिन्यामध्ये काय प्रॅक्टिस करायचे त्या बाबतीत केलेलं आहे. लावायच्या आधी पण काय नियोजन काय विचार हे सगळं केलेलं आहे. हा प्लॉट बेसिकली 6x5चा आहे. 2 ओळीतलं अंतर 6 फूट आहे, 2 रोपातलं अंतर 5 फूट आहे. 6x5चा आहे पण आपली रिकमेंडेशन 7x5 असते ती अतिशय चांगली असते. पण 6x5 सुद्धा काही अडचण नाही, अतिशय चांगलं पीक येतं. अपेक्षित जर काय आपण व्यवस्थित मॅनेजमेंट केलो तर खूप महत्वाचं आहे. त्याच्या आधी थोडा प्लॉटचा तुम्ही बघितला तर सगळी रोपं तुम्हाला एक समान दिसतील. पानं सुद्धा हेल्दी दिसतील खूप सारे तुम्हाला. पेऱ्यामधलं अंतर सुद्धा खूप छान आहे. प्रत्येक पेरं व्यवस्थित डेव्हलप झालेलं आहे. तर हे कशामुळे शेतकरी मित्रांनो तर मॅनेजमेंटमुळे. हे आमचे इथले शेतकरी दादा आहेत त्यांना मानलं पाहिजे की जे काही आमचे साहेब येतात किंवा आमचे सहकारी येतात किंवा आम्ही जे काही शेड्यूल देतो ते शेड्यूल प्रॉपर फॉलो करतात आणि त्याचे रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांनो. तर आता भरणी केलेला आहे शेतकरी मित्रांनो. तर भरणी केलेला आणि योगायोगानं आता पुढे आपल्याला इथून पुढे थोडी थंडी पण असणार आहे. तर थंडीमध्ये काय काळजी घ्यायची आहे आपल्याला आणि भर करताना काय काळजी घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो शेतकरी दादांनी इथं झेंडू लावले होते मधी दिवाळी दसऱ्याच्या हिशोबानं, पण थोडं ते आता काढलेले आहेत आणि ते थोडं बाहेर टाकणार आहेत. तर त्या हिशोबानं त्यांनी आधी एक थोडं रिव्हर्स रोटर टाकून घेतला होता आणि आता परत टाकून घेतलाय. जेवढं शेतकरी मित्रांनो आता आपण 2023-24 मध्ये काम करतोय, पुढच्या महिन्यात 24ला जाणार. तर आपण खूप टेक्नॉलॉजीच्या पुढे आलेला आहे. तर ही जुनी पद्धत आहे की बाबा पाट लावायचं आणि भर लावायचं हे केळीला काही गरज नाही आहे त्याची. आपण डायरेक्ट बेडवर केला तर चालू शकतं, मल्चिंग करून केलं तर अतिशय चांगलं. जेवढं मल्चिंग करून केळी करू त्याचे बेनिफिट तर सगळ्यात जास्त आहेत आपल्याला. तर त्या पद्धतीने करत असताना शेतकरी मित्रांनो भर लावताना मग आपलं तोटे पण खूप आहेत. मुळं तुटतात, सगळं जमीन इनबॅलन्स होतं, सॉइल बायोलॉजी जी डेव्हलप झाली असते ती खराब होते. तर या सगळ्यामध्ये थोडं अवघड होऊन जातं. तर त्या हिशोबानं आपण बेड तयार करून केळी लावलं तर अतिशय कधीही चांगलं. तर आता शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला भरणी करतो तर त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा पहिला प्रॉब्लेम होतो की आपल्याला मुळं तुटतात. तर ही मुळं परत रिजनरेट केली पाहिजेत. आता तुम्ही बघू शकता ह्या साईडला ही मुळं तुटली आहेत. आता भरणी करून पण आता 15 दिवस झालेले आहेत. पण नवीन ह्याला फार्म राईज सोडून घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो. आणि या फार्म राईज मुळे ही नवीन सगळी मुळं जी आता बाहेर आल्यात हे तुम्ही बघत असतील. हे अतिशय चांगले व्हाईट रूट डेव्हलप झालेले आहेत. फार्म रोज बेसिकली रुटिंग हार्मोन आहे आणि अपटेकिंगला खूप चांगलं काम करतं. तर हे काम ह्यामध्ये होतं. मुळं खूप स्ट्रॉंग पाहिजेत, मजबूत पाहिजेत, चांगली पाहिजेत, मगच पुढचं काम होत असतं शेतकरी मित्रांनो. तर ह्यासाठी बेसिकली ज्या वेळेला आपण भरणी टाकतो, भरणीचा डोस टाकतो, तर भरणीच्या डोस नंतर प्रॉपर तुमचं परत रूट रिजनरेट झाले पाहिजे ह्यासाठी काळजी घ्यायची आहे. किंवा त्या भरणीच्या डोसमध्ये हा डोस जरी टाकला आपण तरी सुद्धा चालू शकतं. पण जसं की म्हणालो आता कोण पाट पाण्यावर आपलं केळी करत नाहीत. केळी जे काही केलं जातं ते आपण ड्रीपवर केलं जातं. त्यामुळे भरणीचे डोस टाकण्यापेक्षा सगळं आपण ड्रीपनं मॅनेजमेंट केलो तर कधीही चांगलं. तर तुम्ही ड्रीपचे खताचा वापर करू शकतो आपण. तर मग फार्म राईज आपलं ड्रीपनं जातं तर त्यावेळेला अतिशय चांगलं आपल्याला त्यामध्ये काम होतं. तर शेतकरी मित्रांनो अजून एक बऱ्याच शेतकऱ्यांचं काय असतं की सर बुंदा मोठा झाला पाहिजे, वाढ अशी पाहिजे. या सगळ्या गोष्टी टेक्निकल बरोबर आहेत. पण बेसिक गोष्ट आहे की मॅनेजमेंटची की बाबा सगळं मला दिवसभरात एवढं काम करायचं आहे तर मग सकाळी लवकर उठलं पाहिजे आपण आणि सकाळपासून रुटीन लागलं पाहिजे. तसं पहिल्या दिवसापासून सगळी कामं केलो तर आपल्याला सगळा प्लॉट एक समान दिसतो, अतिशय चांगला दिसतो. तर ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर आता मी सांगतोय तर खत नियोजन मध्ये तुम्हाला सांगतो की आता भरणी झाल्यानंतर बऱ्यापैकी एकसारखीच खतं आपल्या पिकाला लागतात. एक तर शेंडा कंटिन्यू चालू राहायला पाहिजे, पोटॅशचं हे झालं पाहिजे. त्यात आता तुम्हाला सांगतो की हा खादाड पीक आहे आपलं. बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असतो की ह्याला खत भरपूर द्यावं लागतं आपल्याला, खताची मात्रा चांगली द्यावी लागते. कारण का हे स्टोरेज क्रॉप आहे, स्वतःमध्ये सगळं स्टोअर करून ठेवतं. तर हे स्टोअर करत असताना त्याला आपल्याला नायट्रोजन, शेंडासाठी नायट्रोजन लागतो, खालून
भरण्यासाठी पोटॅश लागतो आपल्याला, फॉस्फरसचा थोडाफार कळत मध्ये डोस लागतो, लई लागत नाही पण थोडाफार प्रमाणात फॉस्फरस लागतं, कारण का कंटिन्यू पानं निघत असतात, ब्रँचेस निघत असतात, तर त्याला फॉस्फरस मेजर काम करत असतं. आता अजून 1-2 महिन्यामध्ये जे पिल्ली बाहेर पडणार, तर त्यासाठी सुद्धा फॉस्फरसची गरज असते. त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिएंटची महिन्यातनं 1 किलोची डोस असतं, त्याची गरज असते. त्याचबरोबर महत्वाचं शेतकरी मित्रांनो की हार्मोनल थोडं त्याला हे सपोर्ट देत राहायला पाहिजे. आता हार्मोनल सपोर्ट्समध्ये काय येतं की बाबा तुम्ही थोडं याला मुळीसाठी, जसं की तुम्हाला फार्मराईज म्हटलो की अतिशय चांगला हार्मोन आहे किंवा रुटिंग हार्मोन करतो, आपटेकला मदत करतो. स्टार्टअप आहे, हा सुद्धा खूप चांगला रुटिंग हार्मोनच आहे, पण तो वेगळा बेस आहे, तर त्याचाही उपयोग आपल्याला वेगळा होतो. इन्स्प्रिन नावाचं हार्मोन्स असतं, ते काय काम करतं शेतकरी मित्रांनो की प्रोटीन हायड्रोसाईड बेसमध्ये असतं, ते सॉइल बायोलॉजी चांगली करून ते मदत करत असतं. तर अशा हार्मोनचा वापर करणं, स्प्रेमध्ये सुद्धा 7 रेस असू दे किंवा ह्यामध्ये करपा येऊ नये म्हणून हे त्याच्यावर बोलणार आहे आपण, पण खाली सॉइल बोलूया आपण. तर ड्रिपनं असं मॅनेज करायचं आहे आपल्याला, आठवड्याला 2 ते 3 डोस आपले ड्रिपनं गेले पाहिजेत. त्यामध्ये बेसिकली सोमवारी तुम्ही समजा आता थंडी पडत असते तर अमोनियम सल्फेटचा वापर केला पाहिजे आपण. बेसिकली आपल्याला 3 घटक लागतात, NPK, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश. ह्यामध्ये नायट्रोजनचा डोस चांगला असला पाहिजे. आता जनरली हा 1 एकरचा प्लॉट आहे आणि ह्याचे प्रॉपर तुमचे जर का डोसेस तुमचं प्रॉपर ह्याच्या आधी गेले असले आणि भरणीमध्ये पण काही डोस टाकला तर तुम्ही सिंपल असा डोस देऊ शकतो. जर का थंडी नसेल तर युरिया 5 किलो, पोटॅश 10 किलो देऊ शकतो आपण, आणि फॉस्फोरिक ऍसिड 1-2 किलो देऊ शकतो, किंवा 24-24-0 वगैरे दिलं तर त्यामधनं कसं कव्हर करणार आणि बेसलला काय घातलाय त्यावर तो डोस तुमचा मेंटेन करतो. तर हे प्रत्येकाचं तुमच्या हिशोबाने आहे शेड्यूल, त्या हिशोबाने आपल्याला तयार करावं लागतं. तर अशा पद्धतीने ते डोस द्यायचे आपल्याला. त्यानंतर लागतं की कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट आणि सल्फर, हे 3 डोस लागतात. तर ह्या 3 डोससाठी आपल्याला काय करायचं आहे की महिन्यातनं 15 दिवसातनं एकदा कॅल्शियम नायट्रेट, 15 दिवसातनं एकदा आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट गेलं पाहिजे, आणि महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून 2दा जरी गेलं सल्फर तरी चालू शकतं. 1-1 किलो प्रति एकर आपल्याला द्यायचं आहे. मायक्रोन्यूट्रिएंट मगाशी सांगितलं की 1 किलो आपल्याला महिन्याभरातून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे डोस द्यायचे आहेत. थोडं हार्मोन जे सांगितले मी तुम्हाला की फार्मराईज आहे, के सॉइलनेस आहे, त्यानंतर इन्स्प्रिन आहे, स्टार्टअप आहे, ह्याचाही हार्मोन्स थोडाफार खालनं आपल्याला द्यायचा आहे सपोर्टसाठी. दुसरं महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, स्प्रे नियोजन जर का बाबतीत बघायचं म्हटलं तर 8-15 दिवसातनं जसं शक्य आहे कसं मारायला येतं, कसं कव्हर करता येतं तसं करायचं आहे आपल्याला. स्प्रे करताना शक्यतो जास्तीत जास्त, आता थंडी येत आहे किंवा सिच्युएशन काय आहे त्या सिच्युएशननुसार बाबा की काही वेळेला बऱ्याच ठिकाणी ह्या स्टेजला आल्यावर आळीचा प्रॉब्लेम पण खूप मोठा दिसतो. आळीचे पुंजके दिसतात आणि ते पान खायला लागतात, आणि एकदा ते पान खाल्ले तर तिथं मग डॅमेज व्हायला चालू होतात, तिथून पुढे मग करपा वगैरे पण तिथं वाढू शकतो आपल्याला. तर तो आहे. वेगवेगळे बुरशीजन्य रोग आहेत, बॅक्टेरियलजन्य रोग आहेत, काय ते ऑब्झर्वेशन करून तुम्हाला घ्यायचे. तसं काय वाटल्यास तुम्ही आमच्या सहकारी संपर्क करू शकता, त्यांना व्हॉट्सअपला फोटो पाठवू शकता, त्यांनी तुम्हाला चांगला रिप्लाय देऊ शकतात की काय स्प्रे घ्यायला पाहिजे त्याला. तर प्रॅक्टिकली त्याचा चांगला स्प्रे घ्यायचा आपल्याला. 7 रेस मी तुम्हाला बोलता बोलता मगाशी बोललेलो की हार्मोन खूप चांगला आहे. तर 7 रेसचा आता रिसेंट स्प्रे झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता की हा 2 नंबरचा पान आहे, तर ह्याची साईज आणि हा आता रिसेंट निघालेला पान 7 रेसच्या स्प्रे नंतर, तर तुम्ही बघू शकता साईज मध्ये किती चांगला आहे. तो सुद्धा साईज म्हणजे खूप चांगला हे राहिलेला आहे. अतिशय पानाची साईज बघू शकता, रुंदी बघू शकता. जेवढं पान चांगलं तर अन्न तयार करायची प्रक्रिया चांगली वाढते, फोटोसिंथेसिस क्रिया खूप चांगलं होतं, तर तेच अन्न आपल्याला पुढे उपयोगाला येत असतं. तर तो हार्मोनल स्प्रे घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे, की बाबा नुसतं कीटकनाशक बुरशीनाशक घेतलं, कीड मारलं, रोग मारलं म्हणजे झालं नाही. झाडाला इम्युनिटी बुस्टअप करायला चांगला हार्मोन सुद्धा खूप गरजेचं असतं. तर ते 7 रेस काम करतं. तुम्ही एकदा वापरला तर तुम्ही त्याचा फॅन होणार आहे, की तुम्ही असा रिझल्ट कुठल्याही प्रोडक्टचा बघितला नाही, एवढं छान तुम्हाला त्या माध्यमातून रिझल्ट मिळणार आहे. तर तो घ्यायचा आहे. आता राहता राहिला मुद्दा शेतकरी मित्रांनो पाणी नियोजन. अतिशय महत्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला भरणी करतो तर त्यावेळेला रोप स्ट्रेसमध्ये जाऊ शकतात. तर त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त पाणी देणं हे खूप गरजेचं आहे. पाणी प्रॉपर देणं गरजेचं आहे, आणि इथनं पुढे पाणी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी सिंगल ड्रीप असतात, तर 2 ड्रीप ह्यासाठी आपण रिकमेंडेशन जास्त करत असतो की पाणी नियोजन पटकन पाण्याची भूक भरून काढण्यासाठी आणि पाणी प्रॉपर देण्यासाठी गरजेचं आहे. त्याचबरोबर जाता अजून एक मुद्दा तुम्हाला सांगायचा की आता थंडी पडणार आहे. थंडीमध्ये तर प्रॉपर पाणी, जेवढं आपण पाणी आणि खत देऊ तेवढं पिकासाठी चांगलं असतं. नाहीतर थंडीमध्ये झाडं स्ट्रेसमध्ये जातात. मुळाला जर का थंडी लागली खालच्या भागामध्ये तर मुळं काम करायचं थांबतात. लोकांना काय वाटतं की जास्त पाणी दिले म्हणून खाली थंडी राहते, तर तसं नाही. थंडीचा रोल वेगळा आहे. जर का थंडी मुळांना लागली तर आपटेक व्हायचं तुमचं थांबतं. त्यामुळे जेवढं पाणी देऊ, जेवढं सल्फरयुक्त खतं देऊ, जर का थंडी वाढली तर युरियाच्या जागी अमोनियम सल्फेट देऊन ते कव्हर करून आपल्याला बाकी गोष्टी करायच्या आहेत. झाड जेवढं हाय असं हेल्दी राहील, उंची वाढेल चांगली, बुंदा मजबूत होईल, तेवढं आता 6 महिन्यात जो घड पडणार आहे तर त्याला ताकद चांगली राहते, इम्युनिटी बुस्टअप चांगलं होते. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळं नियोजन करायचं आहे आपल्याला.
बाकी अजून तुम्हाला काय प्रश्न वाटल्यास तो कमेंटमध्ये टाका, जेणेकरून त्याचे पुढचे व्हिडिओ आपल्याला करायला बरं पडतील. पण हेल्दी प्लॉट ठेवणं गरजेचं आहे. रेट चांगले राहण्याची शक्यता वाटते आपल्याला पुढे भविष्यात. त्या दृष्टिकोनातनं प्रत्येक काम आपल्याला व्यवस्थित करायचं आहे, थोडं प्रॅक्टिस चांगली करायची आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही हेच प्रयत्न करू की जेवढं तुम्हाला चांगलं देता येईल, जेवढी चांगली माहिती देता येईल तेवढी आपण देत राहू. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. धन्यवाद.